हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी तुमचा मित्र रमेश धनोरे. मित्रांनो, माझं चॅनल DRH एज्युकेशन MH वर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा आणि तोटा शिकणार आहोत. तर मित्रांनो, पहिले जे नफा आणि तोटा आहे त्यांचा एक बेसिक जाणून घ्या. समजा तुम्हाला एक पेन दिला 10 रुपयाचा आणि तुम्ही जर त्याला 8 रुपयाला विकला तर तुम्हाला किती टक्के नुकसान झालं, किंवा 12 रुपयाला विकला 13 रुपयाला विकला तर तुम्हाला किती टक्के प्रॉफिट झालं. तर हे काढण्यासाठी काय करावं लागतं मित्रांनो, आधी बेसिक समजून घ्या. समजा 10 रुपयाचा पेन होता, ठीक आहे, त्याला तुम्ही कितीला विकला, 8 रुपयाला विकला. तर हे 10 रुपये तुमचे 100% बरोबर आहेत. जर कधीही तुम्ही पर्सेंटेज काढायचा प्रयत्न केला तर 10 रुपये तुमची जी मूळ किंमत तिला 100% म्हणायचं. म्हणून हे 10 रुपये तुमचे 100% आहेत आणि तुम्ही 8 रुपयाला विकला म्हणजे नुकसान किती झालं तुमचं, 2 रुपयाचं नुकसान झालं. मग हे 2 रुपये हे 10 रुपयाचे किती टक्के आहेत. तुम्हाला प्रश्न असा विचारणार की त्याला किती टक्के नुकसान झालं. ठीक आहे, मग हे जे 2 रुपये आहेत हे 10 रुपयाचे किती टक्के आहेत. टक्क्यासाठी आपण काय घेतो, 100 घेतो. मग बेक बे बे पंचे 10, 5 5 1 5 5 2 10 म्हणजे टोटल 20% तुम्हाला नुकसान होतंय. सेम प्रॉफिट मध्ये जर झालं तर 10 रुपयाच्या वरती जेवढे पैसे गेले, एक्झाम्पल तुम्ही 13 रुपयाला विकला पेन, मग 3 रुपये तुमचं प्रॉफिट झालं. ठीक आहे, तर 3 भागिले 10 गुणिले 100. 100 कशासाठी घेतो आपण, टक्केवारीसाठी. ठीक आहे मित्रांनो, शून्याने शून्य गेला, 10 त्रिक 30. पर्सेंटेज मधून विचारलंय म्हणून पर्सेंटेजचं सिम्बॉल लावणं जरुरी आहे. ठीक आहे, तर 30% तुम्हाला प्रॉफिट झालं मित्रांनो. तर चला आता प्रश्न बघूया. बेसिक पासून ऍडव्हान्स कडे जाणार आहोत आपण. एक वस्तू 243 रुपयाला विकली तेव्हा 19% तोटा होतो, तर वस्तूची मूळ किंमत किती. बघा मित्रांनो, कोणत्याही वस्तूची किंमत मी आताच बोललो 100% असते. ठीक आहे, तर 19% त्यांनी नुकसान केलं कितीवर विकल्यावर, 243 रुपयावर विकल्यावर. तर 243 रुपये हे किती टक्क्याबरोबर आहे. तर हे काढण्यासाठी 19% नुकसान झालं याच्यावर विकल्यावर, तर 100% मधून आपण 19% मायनस करू. ठीक आहे, तर किती आलं, 81. म्हणजे हे जे 243 आहे हे 81% बरोबर आहे. ठीक आहे, तर आपण जर त्याची मूळ किंमत काढायची, मूळ किंमत म्हणजे किती टक्के, 100% काढायची. 243 हे 81% बरोबर आहे. जर आपण 81 ने याला भाग दिलं आणि गुणाकार मध्ये 100 आलं, 100 केलं तर आपली मूळ किंमत निघते. ठीक आहे, 243 भागिले 81 गुणिले 100 ही आपली आता मूळ किंमत निघणार आहे. ठीक आहे, भाग देऊया. नाम 81, 9 दुने 18, 6 9 7 63, 9 1 9 9 त्रिक 27. मित्रांनो 3 गुणिले 100 उरलं. ठीक आहे, तर किती उरलं, 300. हे आपलं उत्तर आहे. मूळ किंमत किती आहे, 300 आहे. एक वस्तू 270 रुपयाला विकली तेव्हा 10% तोटा होतो, तर वस्तूची मूळ किंमत किती. आता तुम्हाला शिकवलं मी की मूळ किंमत किती राहते, 100% राहते. 10% नुकसान झालं म्हणजे ही 90%च्या बरोबर. मागच्या वेळेस तुम्हाला शिकवलं की हे जे 10% तोटा आहे म्हणून आपण 10 100 मधून मायनस करतोय. जर प्रॉफिट झाला तर आपण ते 100 मध्ये हे 10 पण 270 हे कितीच्या बरोबर झालं, आपल्या 90च्या बरोबर झालं, 90%च्या बरोबर. म्हणून 270 भागिले 90 गुणिले 100 जर केलं तर आपली मूळ किंमत येते. 0 ने 0 गेलं, 9 1 9 9 त्रिक 27, 3 300. ठीक आहे, हे आपलं झालं बेसिक. थोडा ऍडव्हान्स लेवलला जाऊ. पुढचा प्रश्न पाहू. आता पुढचा प्रश्न बघू. एक वस्तू 270 रुपयाला विकली तेव्हा 10% नफा होतो, तर वस्तूची मूळ किंमत किती. तर याच्यामध्ये काय आहे, आपण मागच्या वेळेस काय केलं तर 100% मधून 10 मायनस करत होतो. आता 100% मधून नफा आहे म्हणून आपण 10 प्लस करणार आहे.
म्हणून 270 270 हे कितीच्या बरोबर झाली? 110% बरोबर. ठीक आहे. म्हणून जर आपल्याला मूळ किंमत काढायची तर मूळ किंमत काढण्यासाठी काय करायचं? 270 ला 110 ने भाग द्यायचा आणि गुणाकार मध्ये 100 घ्यायचा. 270 भागिले 110 गुणिले 100. आता याच्याने काय निघणार आहे? मूळ किंमत निघणार आहे 2.46 इंटू 100 जर केलं तर हे पॉईंट हटेल आणि नॉर्मली 246 लगभग आपला आन्सर येणार आहे. आणखी पॉईंट मध्ये पुढे सरकणार आहे, पण जास्त पॉईंट नंतर जास्त जायची गरज नाही. ठीक आहे. 246 रुपये आपली मूळ किंमत आली. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. एक वस्तू 270 रुपयाला विकली तेव्हा 10% तोटा होतो. जर 35% नफा पाहिजे तर ती वस्तू कितीला विकावी लागेल? बघा मित्रांनो, 270 ही जी किंमत आहे ही किती टक्के झाली? 90%. कसे आले? 10% तोटा झाला, म्हणजेच ही 90% विकली गेली. बरोबर. तर 270 ही 90 ला भाग द्यायचा. त्याने म्हणलं की 35% नफा पाहिजे. 35% नफा पाहिजे म्हणजे किती झाले? मूळ किंमत किती राहते? 100% राहते. ठीक आहे. आणि 35% तुम्हाला प्रॉफिट पाहिजे. टोटल किती झाले? 135%. ठीक आहे. तर 135 ने याला गुणाकार करा. तुमची मूळ किंमत येणार आहे. ठीक आहे. 9 त्रिक 27. 3 ने याला गुणाकार करा. 3 5 15, 3 1 3 त्रिक 9 आणि 1 10, 3 1 3 आणि 1 4, 405 रुपये. म्हणजे 405 रुपयाला जर विकली तर तुम्हाला 35% नफा होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेवलला जाऊ आपण. एक वस्तू 5% तोटाने विकली आणि जर तीच वस्तू 50 रुपये अधिकने विकली असती तर 5% नफा झाला असता. तर वस्तूची मूळ किंमत किती? ठीक आहे. हा एक प्रश्न झाला. आणि 5% नफासाठी कितीला विकली हा एक प्रश्न झाला. याच एका प्रश्नामध्ये आपण दोन प्रश्न ऍडजस्ट केलेले आहेत. तर सर्वात पहिले आपलं पहिलं उत्तर काढू. मूळ किंमत किती? बघा, एक वस्तू 5% तोट्याने विकली आणि जर तीच वस्तू 50 रुपये अधिकने 50 रुपयाने जेव्हा अधिकने विकली तेव्हा 5% नफा झाला. नफा म्हणजे काय झालं मित्रांनो? हे बघा, मूळ किंमत किती राहते? 100%. याने 5% तोट्याने विकली होती. ठीक आहे. म्हणजे इथं 95 आणि नंतर 50 रुपये अधिकने विकली तेव्हा 5% नफा झाला म्हणजे 105. ठीक आहे. तर याच्यामध्ये टोटल डिफरन्स किती झालं? 10% बरोबर. ठीक आहे. 10% बरोबर डिफरन्स झाला आपलं. मग 10% बरोबर किती आहे? 50. ठीक आहे. जर आपण 10 ने भाग दिला तर आपल्याला सगळं निघते. आता याचं बी उत्तर निघते आणि याचं बी उत्तर निघते. ठीक आहे. गुणिले पहिले मूळ किंमत काढू. 100 हे झालं 500. 500 किती आलं? मूळ किंमत. ठीक आहे. आता जी 5% नफ्यासाठी विकलेली तर ती किंमत किती आहे? तर त्याच्यासाठी काय करायचं? बस इथं 5% आहे तर हे 50 भागिले 10 गुणिले 105. ठीक आहे. हे गेलं. आता 5 याच्याशी गुणाकार करा 105 सोबत. 5 5 25, 2 5 0 0 आणि हे 2 जसे तसे 5 1 5, 525. आता 525 ला जर विकली असती तर ती 5% आपल्याला नफा भेटला असता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मी नवीन यूट्यूबर आहे. ठीक आहे. धन्यवाद.